काहीतरी होतच असता. द्यायचे तसा नाही हा. निशीचा उद्या पास परतावा ना. त्यानंतर निशी मुंबईत निघून जाईल, म्हणून जरा सगळ्या मुलांनी मजा करूची ठरवली. बरं ठीक आहे, तुमचं सगळं झालं ना व्यवस्थित? मग आता झोपा लवकर, उद्या कामं आहेत. बंधू शिनू लवकर झोप. चला लवकर झोपा, सकाळी उठूचा लवकर. अरे पण माका कोंडून कोणी ठेवला आणि ता तारी माका सांगा. अम्मा अरे खरंच तू ना पोलिसांका बोलव हा, आणि काय तर न्याय निवाडो ना करत बस हा. मी जातय झोपूक, माका झोप इल्या. वा काय चाललेलं असता ना. ओ भाऊजी तुम्ही तरी हा मी पण जातो. ए डुग्या चल रे, चल ग चारू. मंजू थांब, मंजू सांग. निशी, नीरज, तुम्ही पण जाऊन झोपा आता. उद्या खूप दगदग होणार आहे तुमची. जा. येस गुड नाईट. जा बाळा. वहिनी सांगा ना कोणी कडी लावली. काहीच कल्पना नाही बंधुभाऊ, खराच. ओवी, जा तू पण जाऊन झोप. येते मी. आप लोग भी चलिए ना हमारे साथ मुंबई, अपनी बिटिया का घर देखने. हो खरंच, तुम्ही चला मुंबईला. म्हणजे निशीला पण बरं वाटेल आणि ती संसार कसा करते हे तुम्ही बघाल. मेघनाताई, खरं तर आम्हाला मुंबईला यायला आवडेल तुमच्याबरोबर, पण निवडणूक जवळ आली आहे आणि मला मतदान करायचं. आणि सचदेव साहेब, मला म्हणजे माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की समाजातल्या प्रत्येक जबाबदार नागरिकाने आपला मतदानाचा हक्क आणि कर्तव्य बजावायलाच हवं. तसंही मी माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या कधीच टाळत नाही आणि त्याचबरोबर सामाजिक जबाबदाऱ्यांचंही भान ठेवतो. नाराज होऊ नका, पण यावेळेला जमेल असं वाटत नाही. बिल्कुल ठीक कहा आपने, हमें अपना नेता खुद चुनना चाहिए. नाहीतर तुम्ही असं करता का, निशीला सुद्धा मतदान करूनच मुंबईला पाठवा, म्हणजे आमची काही हरकत नाहीये. हो उत्तमच, आमची काहीच हरकत नाहीये. ग्रेट. चला, लग्नाचा सगळा काम आज पूर्ण झाला. पाच परतावणा झाली आणि सर्वेश्वराच्या कृपेने सगळा कार्य व्यवस्थित पार पडला. आता निशी पण जायत, तर आता कधी भेटत काय माहित. लग्न झाल्यावरच तिच्याशिवाय घर कसा खाऊ गुटला. पोरीची जात म्हटल्यावर या सगळा होतलाच. तर कोणी बदलू शकता काय? आणि मी सांगते ना, आपल्या निशीचा ना सगळा चांगला होतला. माका तुमच्या सगळ्यांशी काहीतरी बोलूचा होता. उमा, जर काय तेवढा महत्वाचा नसेल तर आपण नंतर बोलूया का? म्हणजे जरा एक महत्वाचं काम आहे, 2-3 दिवसापासून ते अडकून पडलंय. मी परत आल्यावर बोललं तर चालेल? होय होय चालत, तुम्ही आल्यावर बोलू आपण. बंधू निघूया, आई येते. हा थांब दादा, काय झालं? माका तुमच्या सगळ्यांशी एक गोष्ट बोलूची हा, आणि ती महत्वाची हा. लाल्या, तर उमाला काय सांगितलं ऐकलं नाही तू? एक महत्वाचं काम आहे म्हणून बाहेर जायचं. लग्नाच्या गडबडीत त्या कामाकडे दुर्लक्ष झाला. तसं तर श्रीनूच्या लग्नाकडे पण सगळ्यांचं दुर्लक्षच झालेलो हा. हं? घरी मी विचारच करत होतोय. निशीचा लग्न होऊन 2 दिवस झाले तरी यांनी इशाय कसं काढलो नाही? आहे माका कळतात हा, सगळे टोमणे कळतात हा. पण काळजी करू नकोस, मी त्याच्या लग्नाचा बघूक नाही सांगत तुमका. माझ्या लेकासाठी मी मुलगी बघितलेली हा. फक्त तुमच्या
तुमच्या सगळ्यांच्या कानावर घालायचा होता बस. हा